अजितदादांची तुलना केली, ते म्हणजे वसंतदादांनंतर डायरेक्ट अजितदादाच दादा आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. आपल्याला आठवत असेल राहुल गांधींचं भाषण. राहुलजींनी लोकसभेत एक भाषण केलं होतं की आदरणीय माननीय प्रधानमंत्रीच्या उल्लेख त्यांनी जे कंपॅरिझन्स केल्या होत्या, त्याच्यामुळे अशी अनेक वेळा कंपॅरिझन्स होतात. आता ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे. काही भुजबळ साहेब गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात नाराज आहेत अशी चर्चा आहे. विशेषतः लोकसभा निवडणूक छगन भुजबळ लढवतील अशी चर्चा होती, मात्र त्यांना उमेदवारीच मिळाली नाही. छगन भुजबळ यांनी ती जाहीर सभेतून सुद्धा नाराजी आपली बोलून दाखवलेली होती. जर कदाचित छगन भुजबळांची नाराजी असेल आणि ते परत पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात, तुम्हाला वाटतं भुजबळांचा निर्णय योग्य ठरेल? आम्ही राजकारण जरतरवर करत नाही. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो. त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर तर मी नाही देऊ शकत. अनेक वर्ष सहकारी राहिलेले आहेत. भुजबळांचे हेसान होते महायुतीमध्ये? शक्यता नाकारता येत नाही ना. तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे. त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरजच नाही. पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल. कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही. काही मात्र आज जर भुजबळांची छगन भुजबळांनी भेट घेतली पवार साहेबांची, पवार साहेबांचं आपल्याला माहिती आहे की सकाळपासून शेड्यूल ठरलेलं असतं. पवार साहेबांनी त्यांना वेळ दिलेली नव्हती अशी माहिती आहे. अर्ध्या तासापासून भुजबळ साहेब वेटिंगवरते. पवार साहेबांना सकाळपासून अनेक नेते भेटायला येत असतात किंवा त्यांचा नियोजित कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामुळे आता बरीच चर्चा सुरू झाली की नाही साहेब भेटतील की नाही. मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना, कारण का आपण सगळे पुण्यात आहोत. आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला आणि तिथून कोणीतरी बोलेल ना, तुमचं असेल ना तिथे कोणीतरी. बारामती सभेचे भरपूर खुर्च्या रिकामे होते, सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बारामतीकरांनी पुन्हा एकदा नाकारलं असं दिसतंय. सगळी बाहेरची गर्दी आली होती राज्यभरातली. हो, असं तुमच्या सगळ्या चॅनल, वर्तमानपत्र आणि मीडियाकडूनच ऐकायला मिळतंय किंवा ते व्हिडिओ जे दिसत आहेत ते मीडियाकडूनच आलेत. मी तर बारामती लोकसभा मतदारसंघात कालच्या अनेक विकास कामं आणि सोसायटीच्या प्रश्नांमध्ये खडकवासल्यात व्यस्त होते. त्यामुळे मला काही फारशी माहिती नाही, पण तुमच्या सगळ्यांच्याकडूनच कळलं की कालच्या सभेमध्ये काय झालं. त्यामुळे आता मला वाटतं सभेच्या त्या व्हिडिओमध्येच ते उत्तर आहे, त्याच्यावर वेगळं बोलायची मला काही आवश्यकता वाटत नाही. गमतीशीर प्रश्न आहे. पवार साहेब बोलताना असं म्हणाले होते की भुजबळ साहेब ज्यावेळेस अजितदादा बाजूसोबत गेले, मला सकाळी फोन केला की मी काय चाललंय हे बघून येतो. जे भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाहीत. मात्र त्यानंतर ही पहिली भेट होते. म्हणजे पवार साहेब आणि भुजबळांमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं उत्सुक असं असेल. मी तुम्हाला खरं सांगू, आत्ता मला कात्रजच्या ट्रॅफिकशिवाय दुसरं काहीच सुचरत नाही आहे. मला तो प्रश्न आधी सोडवायचा आहे आणि योगायोगाने तो पण कात्रजचाच चौक आहे. मी चौक म्हणले, मी घाट नाही म्हणले. चला, थँक्यू. तर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, भुजबळांची माहितीमध्ये हेळसांड होते हे नाकारता येत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आणि जरदरचं राजकारण आम्ही करत नाही.